स्ट्राइक एंडला आपण पाहतोय शैलेश पाटील, नॉन स्ट्राइक एंडला महेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नाना उर्फ धर्मा पाटील. तर मॅचला होती सुरुवात. यावेळेस पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एकाधिक धाव फलकावर जोडली जाते. पहिली धाव शैलेश आणि महेश ही सलामीची आघाडीची जोडी. जेवणाची व्यवस्था केली गेली. सर्व खेळाडू तसेच मान्यवर आयोजक सर्वांसाठी ही जेवणाची व्यवस्था केली गेली. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. इथे मात्र बीमरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1-9च्या स्वरूपात एक धावा, त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये एक धाव, म्हणजे 2 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय. धाव संख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि काय झेल पकडलाय. जॉन्टी रोड्सला सुद्धा लाजवेल असा झेल पकडला गेलाय. त्याच साहिलने मात्र झेल पकडलाय. कमालीचा झेल क्षेत्ररक्षकाने पकडत असताना विकेट क्रमांक मात्र फ्री हिट होता. इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाला थांबावं लागेल. झेल जरूर पकडला गेलाय. फ्रीडचा फायदा होता पण झेल चांगला पकडला होता आणि ही क्लिप नक्की व्हायरल होईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज धर्मा पाटील पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर. गोलंदाज पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस इनपिनच्या वरनं स्ट्रोक खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न केला जाईल का आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र धोक्याची ठरली. एफर्ट चांगले होते बॅटरचे. जरूर प्रयत्न केला होता पोहोचण्याचा आणि या तिसरी धाव मात्र धोक्याची ठरली. शैलेश पाटील हा माघारी परतलाय. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय शैलेश पाटीलला तर मात्र माघारी परतावं लागलंय. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण कुठेही जाऊ नका. व्यासपीठावर बसायचं. त्यानंतर मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला धर्मा पाटीलला. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले. शेवटचा चेंडू असेल गणेश पाटीलला. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच पद्धतीची भूमिका मात्र गणेश पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना यावेळेस ऑनसाईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मोहन पाटील यांच्या माध्यमातून. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. एके धावेने धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 8. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ह्या दोन्ही टीमचा विचार केला तर बॅटिंग साईडच्या माध्यमातून चांगली धावसंख्या उभारली गेली. 3 षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले असेल तर 30 धावापर्यंत मजल मारता आली आहे.
तर आपल्यात उपस्थित आहेत व्यासपीठावर सचिनजी मेने यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी संजय अनंत पाटील जींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता सचिनजी मेने यांचा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद सचिनजी मेने. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत संजय जी पाटील BMC कर्मचारी, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. इनपुटच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, संधी बनली आहे परंतु एक धावेपासून रोखू शकला नाही बॅटर महेशला. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10. यावेळेस चेंडू हवेत आहे ते मात्र झेलची संधी होती. झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. एक सिंगल इथे मात्र पलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेलाय. एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा 8 धावा होत्या. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला 12 धावा फलकावर आहेत. 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू, चांगली चेंडूची समाप्ती करत असताना पहिल्या महेशचा हा पहिलं षटक कंप्लीट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 12. चांगली गोलंदाजी राहिली महेशची. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा धर्मा पाटीलने खर्च केल्या आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 धावा फलकावर. दूधगंगा आपण संघ पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मोहन. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमारचा. नो चेंडू, अतिरिक्त धावचा भरणा असेल. डिक्लेअर झोनमध्ये एकदा म्हणजे 2 धावा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. विकासाचे वारे शांताराम मोरेजी साहेबांचं सुद्धा शुभ आगमन आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. प्रकाशजी गायकर यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. प्रकाशजी गायकर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर यावेळेस एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दीपक हा बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
निर्धाव चेंडू, एक चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. यावेळेस शेवटचा चेंडू अप्रतिम राहिला. निर्धाव चेंडू हाताला गेलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत 20-21 बनवाव्या लागतील दूधगंगा या टीमला. आणि विनंती असेल सर्व खेळाडू तसेच मान्यवर प्रेक्षकांना, जेवणाची व्यवस्था केली गेली, आपण जेवण करून घ्यायचंय. चांगली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आयोजकांच्या माध्यमातून. जेवणाची व्यवस्था प्रथमतः या विभागामध्ये फ्री एंट्री, त्यानंतर मात्र जेवणाची व्यवस्था. रविवार धमाका का म्हटलं, हे त्याचं कारण आहे. या स्पर्धेचे आयोजक जनक मोहनजी मुकणे आणि अजयजी बगले यांची सुंदर संकल्पना. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं रूप आपल्याला पाहायला मिळतोय. आज रविवारचा दिवस, अनेक प्रेक्षक, अनेक खेळाडू या स्पर्धेकरिता आपल्याला लाभले गेलेत, त्यांचासुद्धा खूप खूप आभार. अनेक मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठाच्या भेटीला येत असताना, त्यांचासुद्धा मनापासून आभार. सदस्य चषक 2024चा हा महासंग्राम आपण पाहतोय. दुपारचं सत्र चालू असलेला सामना आपण पाहतोय 40+B च्या विरोधात दूधगंगा. बॅटिंग करत असताना 40+B टीमनं 20 धाबा बनवल्यात. 21 धाबांचं आव्हान असेल दूधगंगा या टीमसमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय 40+B टीम. तर आपण पाहू शकता शुभ आगमन होत असताना मैदानाच्या माध्यमातून या व्यासपीठाकडे आदरणीय सन्माननीय दिनेशजी डांबरेजींचं शुभ आगमन. ग्रामपंचायत सदस्य वाघिवली स्वप्नीलजी जाधव त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता. आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती, आई गावदेवी वाघिवली. आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद दिनेशजी डांबरेजी, ग्रामपंचायत सदस्य वाघिवली, तसेच स्वप्नीलजी यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. आपण पाहू शकता व्यासपीठावर स्वप्नीलजींचा शुभ सन्मान केला जातोय. माईचे उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह होऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात आला. तर पुढील मॅच असेल आई गावदेवी पिळंजे विपक्षात आडगापाडा. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता लगेच या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय 40+B टीम. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो योगेश पाटील, तर नॉन स्ट्राईक एनला मोहन पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर ज्या गोलंदाजानं मात्र 1995 ते 2000च्या काळामध्ये अधिराज्य गाजवला होता तो गोलंदाज दीपक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश पाटील. 1996 आणि 97 मध्ये ज्या फलंदाजांना अधिराज्य गाजवलं होतं तो योगेश पाटील स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला, लाईन लेंथ चांगली राहिली या गोलंदाजाची आणि त्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 21 धाबांचं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. दीपक पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सराव नसला तरी पण अचूक चेंडू टाकण्याची कला मात्र या गोलंदाजाकडे आहे आणि ती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये
दीपक पाटील योगेश पाटीलच्या विरोधात. यावेळेस गती परिवर्तन. अजून एक चेंडू चांगला राहिला निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कुठलीही धाव आतापर्यंत फलकावर जोडली गेली नाही. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दूधगंगा टीम. यावेळेस चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक धावता चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्राच्या मध्ये होती दरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. हा येतो योगेश पाटीलचा वार. चेंडू चौकार. यावेळेस सन्मान दिलाय. एक सिंगल मात्र इथे मात्र कंप्लीट करत असताना योगेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर 5 धावा. 21 धावांचा पाठलाग करत असताना दूधगंगा टीम. यावेळेस आडकावाडा संघाचा कर्णधार लास्ट कॉल तुम्हाला. तर आपण पाहू शकता शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय निलेश दादा गुरव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. शुभ आगमन पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम वेलकम वेलकम निलेश दादा गुरव यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. निलेश दादा गुरव भाजपा युवा मोर्चा ग्रामीण भिवंडी यांचं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम वेलकम वेलकम. त्यांच्या सोबतीनं आपण अनेक मान्यवर पाहत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 1 धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 8. गोलंदाज महेश आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू. चांगले चेंडूची हाताळणी केली गेली. निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज महेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 8 बनवले आहेत. बॅटिंग करत असताना दूधगंगा टीम पाहतोय. यावेळेस बॅटची कडा होती. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. थोडंसं फंबल झालं. त्यानंतर मात्र सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर सचिनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. चांगली गोलंदाजी महेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतो योगेश पाटील. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरे धावेचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. तर मात्र 10 धाब्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 10 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा योगेश पाटील सज्ज होताना महेशच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू अंगावर आदळला. ते मात्र फेकी चुकीची राहिली आहे. दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटच्या साह्याने ही धाव आली. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 13 अंकावर जाऊन पोहोचले. 8 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू 8 असं समीकरण. यावेळेस पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 14. 21 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 14 बनवलेत. 7 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस गती परिवर्तन. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14.
12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 मध्ये आतापर्यंत 14 बनवलेत. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 7. कोणत्या गोलंदाजाला मात्र अंतिम षटकाकरिता आणलं जाईल. शैलेश पाटील आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता. 6 चेंडू 7चं समीकरण. यावेळेस पहिला चेंडू निर्धाव राहिलाय. तर मात्र 5 चेंडू 7चं समीकरण. चांगली गोलंदाजी करत असताना शैलेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर मात्र प्रश्न विचारणारा चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र इथं चेंडू सरळ निघून चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. नो चेंडू दिलाय. त्यानंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेला. 2 धाबा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? यावेळेस लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. यष्टे चेंडूपर्यंत पोहोचला. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव डोक्याची ठरेल. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. योगेश पाटीलने नाकारलं गेलं. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 17. 4 धाव्यांची आवश्यकता. आपण जर एकंदरीत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू 4 धावा. तर आपण पाहतोय शुभ आगमन होतोय मान्यवरांचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झालं. त्यानंतर मात्र योगेश पाटीलची चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये 19. आता मात्र 2 धाव्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 3 चेंडू 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काही होऊ शकतंय. कोणता संघ विजय होईल, कोणता संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागेल, ह्या 3 चेंडूवर मात्र हे उत्तर मिळेल. शैलेश पाटील हा चेंडू निर्धाव हाताळेल का? यावेळेस ऑफस्टमचा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एकत्रित धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 19 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 1 धावेची आवश्यकता.